तिळगुळ खाण्याचे फायदे ऐकून आश्चर्य वाटेल. तिळगुळाची गोष्ट बघा शरीरावर काय परिणाम होतो. एका छोट्या गावात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे. सगळे लोक संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना म्हणायचे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. या सणाच्या निमित्ताने गावातील वृद्ध आजी मुलांना तिळगुळाचे महत्त्व सांगायची. एकदा तिला तिचा नातू अर्जुन म्हणाला, आजी हे तिळगुळ का खायचं? फक्त परंपरेसाठी का? आजी हसली आणि म्हणाली, नाही रे बाळा, यामागे खूप मोठं आरोग्यदायी कारण आहे. तुला सांगते. आजीची गोष्ट. तीळ म्हणजे छोटेसे परंतु गुणकारी बियाणे. यात कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. गूळ रक्तशुद्धीकरण करतो, शरीराला उष्णता देतो आणि हाडांसाठी फायदेशीर आहे. आजी पुढे सांगू लागली, थंडीच्या काळात आपलं शरीर उष्णतेची मागणी करतं. तिळगुळ शरीराला ती ऊर्जा आणि उष्णता देतो. शिवाय हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणा येतो, तर तिळगुळ त्वचेसाठीही खूप चांगलं आहे. अर्जुन विचारात पडला आणि म्हणाला, मग हे रोजच खाल्लं तर? आजी म्हणाली, हो, खूप चांगलं आहे, पण प्रमाणात खाल्लं पाहिजे. जास्त खाल्लं तर वजन वाढू शकतं. व्यायाम करणाऱ्यांसाठी तर हे खूप उपयुक्त आहे. आणि मकर संक्रांतीला आपण जेव्हा हे खाऊन गोड बोलतो, तेव्हा नाती जपायला मदत होते. तिळगुळामध्ये नैसर्गिक साखर आणि तेल असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तीळ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकने समृद्ध असतो, जे हाडे मजबूत करण्यात मदत करतात. तिळगुळामध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी चांगले असून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तीळ फायबरने समृद्ध असल्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. गूळही पचनक्रियेसाठी उपयुक्त असतो. तिळगुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. गूळ रक्तशुद्धी करण्याचे काम करतो, जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. तीळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात, त्यामुळे थंड हवामानात शरीराचे संरक्षण होते. तिळामध्ये असलेले प्रथिने आणि अमिनो ॲसिड्स स्नायूंना बळकट करतात. तिळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतो, जो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते मर्यादित प्रमाणात फायदेशीर असते. अर्जुनचा अनुभव. त्या दिवशीपासून अर्जुनने रोज एक तिळगुळाचा लाडू खाण्याचा निश्चय केला. त्याला हिवाळ्यात थंडी जाणवेनाशी झाली, त्याची त्वचा चमकदार झाली आणि अभ्यासातही त्याला खूप ऊर्जा वाटू लागली. सणाच्या दिवशी अर्जुनने मित्रांना सांगितलं, तिळगुळ हा फक्त सणाचा पदार्थ नाही, तो आरोग्यदायी परंपरा आहे. आजी आनंदाने म्हणाली, खरंच बाळा, तिळगुळ फक्त गोडवा नाही, तर चांगले आरोग्य देणारी भेट आहे. मित्रांनो, हे होते तिळगुळ खाण्याचे फायदे. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.